आम्ही हे फार जबाबदारीने बोलतोय। वाळूचं धोरण ठरवणारे शासनात बसलेले अधिकारी आणि कर्मचारी नक्की कोणत्या शाळेत शिकलेले असतात? त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा खरं तर सत्कार केला पाहिजे, कारण त्यांच्या हप्तेखाऊ धोरणामुळे बीड जिल्ह्यात अधिकृत वाळू उपशाला अजूनही सुरुवात झाली नाही। नोव्हेंबर महिन्यात टेंडरधारकांना टेंडर मिळाले, मात्र डिसेंबर जानेवारी संपला, अर्धा फेब्रुवारी संपत आला तरीही किचकट नियम आणि जाचकाटीमुळे वाळू उपसा करणे शक्य झालेलं नाही। त्यातच गेवराईच्या टेंडरवाल्यांनी हायवा चालकाची कोंडी केली। हायवा चालकांनी देखील आपण खूपच प्रामाणिक असल्याचा आव आणत कलेक्टरचं चेंबर गाठलं। परिणामी सगळेच एकमेकाला नियम शिकू लागल्याने बांधकामासाठी वाळू मिळणेच बंद झाले। एखाद्या गोरगरिबाचं घर 4 ते 5 लाखात बांधून व्हायचं, तिथं 10 लाख रुपये लागत आहेत। खरंच नेमकं कोण चुकतंय? मंत्रालयातील अधिकारी, जिल्ह्याचे अधिकारी, टेंडर मालक की वाहन चालक? हेच आपण या व्हिडिओतून सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। बीडच्या गेवराईत 3, माजलगावात 4 आणि परळी 2 टेंडरला अधिकृत परवानगी मिळाली आहे। त्यातील केवळ गेवराईचं टेंडर सुरू होऊ शकलं, तर माजलगाव तालुक्यातील देखील एकच टेंडर सुरू झालं। मात्र येथील वाळू चांगली नसल्याने तिला डिमांड नाही। उर्वरित 3 टेंडर अजूनही वेगवेगळ्या परवानग्या मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत। परळी तालुक्यात 2 टेंडर आहेत, परंतु तिथे अधिकृतपेक्षा चोरून वाळू नेण्यात सगळ्यांना इंटरेस्ट असल्याने ते टेंडर सुरू होतील का नाही हे सांगता येत नाही। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना वाळू टेंडर धारकाकडून 1 रुपयाचाही हप्ता नकोय, त्यामुळे त्यांच्याकडून नियमावर बोट ठेवलं जाते। त्यांचं बरोबर आहे, परंतु त्यांच्या खाली जे अधिकारी आहेत त्यांना मात्र त्यांच्यापुरती हप्तेखोरी चालूच ठेवायची आहे। वरचे अधिकारी सांगतात कुणालाही हप्ता द्यायचा नाही, नियमात सगळं चालू द्या, तर खालचे अधिकारी सांगतात आमच्या पुरतं बोला, 100 नियमापैकी तुम्ही एकतरी नियम मोडणारच, मग आम्ही पाहू असं म्हणून धमकावतात। त्यामुळे अधिकृत वाळू उपसा करण्याची देखील कोणाची हिंमत नाही। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ज्या पद्धतीने सगळेच पक्षी प्राणी आवश्यक असतात, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाळूवाल्यांचं सहकार्य महत्त्वाचे। वाळूच्या धंद्यात असलेले अनेक जण स्वयंघोषित गुंड आहेत, काही गुन्हेगार आहेत, काही जण अत्यंत चांगले आहेत। या सगळ्यांनी कर्ज काढून, उसने पासने करून, बायका पोरांचे दागिने गहाण ठेवून वाहने विकत घेतली, टेंडरमध्ये पैसे टाकले, मात्र वाळूतून त्यांचा पैसा निघत नाही। पण हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा मात्र अराजकता माजणार आहे, कारण अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी टेंडर सुरू होण्यापूर्वीच त्यांची लूट केली आहे। विशेष म्हणजे अलीकडच्या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहने बिनबोभाट चालतात, परंतु मूळ वाळू व्यावसायिकांच्या वाहनावरच कारवाई होते। त्यामुळे वाळू व्यावसायिक आणि अधिकारी कर्मचाऱ्यात भविष्यात मोठा संघर्ष निर्माण होणार आहे। 4 वर्षापासून जिल्ह्यात अधिकृत टेंडरवरून वाळू उपसा झालेली नाही। सगळ्यांना चोरायची सवय लागलेली आहे, किंबहुना ही सवय यापूर्वीचे कलेक्टर, पोलीस अधीक्षक आणि इतर सगळ्याच अधिकाऱ्यांनी लावलेली आहे। यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कावत वाळू चोरू देणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर लोकांनी सामूहिकपणे अधिकृत टेंडर घेण्यास रस दाखवलाय। एका अर्थाने हे या दोन्ही अधिकाऱ्यांचं यश आहे। त्यामुळे सगळं काही एकदाच बंद होणार नाही, सगळे नियम एकदाच लागू करून चालणार नाही। या दोन्ही अधिकाऱ्यांनी टेंडरधारक, वाहनधारक आणि बांधकामधारक यांचं नुकसान होणार नाही, या दृष्टिकोनातून तोडगा काढायला हवाय। आम्ही सुरुवातीलाच म्हटलंय की वाळूचं धोरण ठरविणारे अधिकारी आणि कर्मचारी हे ज्या शाळेत शिकले त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा सत्कार केला पाहिजे। आता हेच बघा, गोदावरी नदीत सगळीकडे पाणीच पाणी आहे, बोटीशिवाय वाळू उपसा करणे शक्य नाही। पण तरीही शासनाने कोरडे पात्र दाखवून कोट्यवधी रुपये टेंडर चालकांकडून भरून घेतले। पण आता जेव्हा वाळू उपसा करायची वेळ आली तेव्हा शासन बोटीने वाळू उपसा करायला परवानगी देत नाही। त्यामुळे आता टेंडरधारकांनी पाण्यात बुडी मारून मुठीने वाळू उपसा करायचाय का, आता असा प्रश्न उपस्थित होतोय। शिवाय टेंडर मिळाल्यानंतर 25% रक्कम 15 दिवसात भरणा करणार म्हणून त्यांच्याकडून शपथपत्र घेतलं जातंय। हे पैसे भरल्यावर 7 दिवसात वाळू घाटाचा ताबा दिला जाईल असं नियमात सांगितले, पण तिथे पैसा भरून 3 महिने झाले तरी अद्याप वाळू घाटाचा ताबा देण्यात आला नाही। नियम फक्त वाहन चालक, टेंडरधारकच मोडतात असे नाही, शासनातील अधिकारी देखील नियमाने काहीच करीत नाहीत। त्यामुळे वाळूचा असा बट्ट्याबोळ झालाय। बीडमध्ये साखर कारखाने सोडले तर दुसरा कुठलाही स्थानिक रोजगार नाही। त्यामुळे इथले तरुण एकतर राजकीय नेत्यांच्या मागे फिरतात किंवा मग धाबे, हॉटेल टाकतात। कुणी वाहने घेतली, कुणी राखेच्या, तर कुणी कुठल्या वाळूंच्या धंद्यात आलेत। गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात वाळू बंद आहे, त्यामुळे बीडच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झालाय। धाब्यांना प्रतिसाद नाही, किराणा दुकानातील मालाला उठाव नाही, लोकांना लग्नात पैसे खर्च करावेत एवढी त्यांची ऐपत राहिली नाही। त्यामुळे बीडच्या कोणत्याही व्यावसायिकांना विचारा, तो सांगेल गेल्या वर्षभरापासून धंदाच राहिला नाही। त्याचं मूळ कारण वाळूत आहे। वाळू सुरू झाली तर वाहने चालतात, बांधकाम सुरू होते, मजुरांच्या हाताला काम मिळते,
त्यातूनच अर्थकारणाचं एक चक्र सुरू राहते। त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याचं अर्थकारण समजून घेऊन वाळू सर्वसामान्यांना उपलब्ध होईल एवढी काळजी घ्यावी। बाकी तुमचं वाळूबद्दल मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।